हॅलो स्टुडंट, न्यू पॉईंट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड सेल। याच्या आधीच्या लेक्चरला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग आणि डिस्क पाहिलं। आता आपण पाहणार मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड सिलेंडर। हा जो आपल्याकडे सिलेंड्रिकल शेप आहे, तर ह्या सिलेंड्रिकल शेपची असलेली मोमेंट ऑफ इनर्शिया ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन, ह्या पोझिशनची आपण मोमेंट ऑफ इनर्शिया पाहणार आहोत। तर सिलेंडर मध्ये कॅपिटल एम मास ऑफ सिलेंडर, कॅपिटल एम लेंथ ऑफ सिलेंडर and capital R radius of cylinder। आता सिलेंडरची जी मोमेंट ऑफ इनर्शिया ती दोन बॉडीपासून बनते। जर आपण याला सर्क्युलर शेप कडे नुसता पाहिला तर तो एक रॉड दिसतो आपल्याला, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द लेग, ती काय येते तर या L² डिवाइडेड बाय 12 प्लस आता सिलेंडरचा जो दुसरा शेप दिसतोय, म्हणजे हा आपल्याला दिसताना एक रॉड दिसतोय, आणि जर मी असं समोरून पाहिलं तर तो काय दिसतोय आपल्याला एक डिस्क दिसते। तर मग ह्या डिस्कची असलेली मोमेंट ऑफ इनर्शिया आपला ॲक्सिस हा असा पास झालेला आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे तो डिस्कला कसा गेलेला आहे, सेंटर मधून गेलेला आहे। म्हणजे ही जी डिस्क आहे तिला तो असा गेलाय, जर तिला आपण क्रॉस सेक्शन केलं तर डिस्कच्या बरोबर तो ह्या अशा पॉइंट मधून गेले, मग त्या दोन पॉइंट मधून आणि सेंटर मधून गेलेल्या डिस्कची मोमेंट ऑफ इनर्शिया, मग सेंटर आणि दोन पॉइंटला टच करणारी लाईन म्हणजेच काय, डायमीटर, मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डायमीटर ऑफ डिस्क काय येते mr² डिवाइडेड बाय 4। तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड सेल एकदम सिंपल आहे, तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड काढायची आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट अ डायमीटर, हा झाला आपला फॉर्म्युला। सेकंड कंडिशन घेऊ आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड सिलेंडर ॲक्सिस passing through the one end and perpendicular to its length। तर ह्या कंडिशनला काय होतं, इथे आपण सिलेंडर ड्रॉ केला, त्याच्या वर आहे म्हणजे ह्या एंड मधून रोटेट होतोय, ही त्याची लेंथ आहे। तर पुन्हा कॉम्बिनेशन ऑफ रॉड अँड डिस्क, तर रॉडच्या वन एंडची मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे ml² डिवाइडेड बाय 3, आणि हा डिस्कला कसा येतो पुन्हा जर आपण पाहिलं तर हा डिस्क शेप होता, ह्या डिस्क शेपचे हे दोन पॉइंट आणि ह्या सेंटरचा पॉइंट, म्हणजे तो पुन्हा काय झाला अबाउट अ डायमीटर। म्हणजे असे आपले दोन येतील, एक वन एंड, एक सेंटरला आणि दुसरा वन एंडला, कोणत्या पोझिशनला, ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ। आता जर ॲक्सिस लेंथला पॅरलल असेल किंवा ज्याला आपण ट्रान्सफर ऑफ ॲक्सिस सुद्धा म्हणतो, म्हणजे ह्या सिलेंडरचा ही एक लेंथ आहे आणि त्या लेंथला हा ॲक्सिस असा आपला पॅरलल, तर त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायची। जर तो सिलेंडरच्या लेंथला पॅरलल असेल आणि सेंटर मधून गेला असेल तर हा जो संपूर्ण शेप दिसतोय आपल्याला इथून इथपर्यंत, तर तो आपल्याला सिलेंड्रिकल शेप, पण तो जर आपण फ्रंट व्ह्यूनी पाहिला आणि हा ॲक्सिस असा असेल तर फ्रंट व्ह्यूनी पाहताना आपल्याला ही डिस्क दिसते,
फक्त त्या डिस्कला एक थिकनेस असे पाहिलं तर थिकनेस असलेली डिस्क आहे. तर इथे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड सिलेंडर ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड पॅरलल टू इट्स लेग. आणि मी आता काय म्हणतोय पॅरलल टू इट्स लेग असेल तर आलेलं रिलेशन काय? पुन्हा moment of inertia of solid cylinder axis passing through the center and parallel to its plane. आता आपला ऍक्सिस कसा रोटेट होतोय तर हा जरी सिलेंडर असला तरी तो सिलेंडर ह्या शेपने एका डिस्क थिक असलेल्या डिस्क सारखा दिसतो. म्हणजे त्याची असलेली मोमेंट ऑफ इनर्शिया ही डिस्कची मोमेंट ऑफ इनर्शिया एवढी असते म्हणजे mr² डिवायडेड बाय 2. फक्त डिस्कच्या कोणत्या पोझिशनची ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन म्हणजे ह्या प्लेनला परपेंडिक्युलर. आता वन एंड असेल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड सिलेंडर axis passing through the one end and parallel to its leg. म्हणजे इथे जर आपण डायग्राम ड्रॉ केली तर आपला ऍक्सिस आता ह्या एंडला रोटेट होतोय. बरोबर आहे की आपला ऍक्सिस कुठे रोटेट होतोय ह्या एंडला. मग ह्या एंडला तो डिस्कला कसा दिसतोय तर टँजेंट दिसतोय आणि परपेंडिक्युलर. मग डिस्कच्या टँजेंट आणि परपेंडिक्युलर असलेल्या पोझिशनची मोमेंट ऑफ इनर्शिया काय तर त्याची असलेली मोमेंट ऑफ इनर्शिया इथे IC = 3/2 mr². कुणाला आपण म्हणतोय टँजेंट अँड पॅरलल टू द लेंथ ऑफ सॉलिड सिलेंडर. पण डिस्कला ती कशी आहे टँजेंट आणि डिस्कला परपेंडिक्युलर. तर ह्याची आली mr²/2 प्लस युजिंग द पॅरलल थेरम mr² जे आपण डिस्कमध्ये पाहिलं ती तयार होते 3/2 mr². म्हणजे ज्या वेळेस तुमचा ऍक्सिस लेंथला पॅरलल असेल त्यावेळेस आपल्याला डिस्कच्या पोझिशनची मोमेंट ऑफ इनर्शिया काय करायची कन्सिडर करायची. जसा सॉलिड सिलेंडर आहे तसाच हॉलो सिलेंडर सुद्धा असतो. आता आपण हॉलो सिलेंडरचं रिलेशन बघू. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो सिलेंडर. आता हा आपल्याकडे एक हॉलो सिलेंडर आहे. आता हॉलो सिलेंडर हा कसा दिसतोय रिंग दिसते की नाही आपल्याला इथे आणि असा पाहिला तर रॉड. तर हॉलो सिलेंडर इज द कॉम्बिनेशन ऑफ रॉड अँड रिंग. तर तो कुणाचं कॉम्बिनेशन आहे रॉडचं आणि रिंगचं. त्याची आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे. हियर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो सिलेंडर axis passing through the center and perpendicular to its leg. IC. आता रॉड हॉलो असेल किंवा सॉलिड असेल त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये फरक पडत नाही कारण तो डिपेंडेंट कशावर मासवर आणि लेंथ. पण सर्क्युलर शेप हा जो आपल्याला सर्क्युलर शेप दिसतो तो रिंग आणि डिस्क या दोघांचा बनला.
हॉलो सिलेंडरचा असलेला शेप हा सर्क्युलर शेप हा रिंग सारखा दिसतो. तर मग रिंगची असलेली मोमेंट ऑफ इनर्शिया, तर रिंगची कुणाची मोमेंट ऑफ इनर्शिया येणार तर इथे आपण ती अशी रिंग ड्रॉ केली तर तो रिंगच्या दोन पॉइंट आणि सेंटर मधून जातो ज्याला आपण डायमीटर म्हणतो. मग रिंगची असलेली डायमीटरची मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे mr² डिवाइडेड बाय 2. रिंगची असलेली डायमीटरची मोमेंट ऑफ इनर्शिया ml² डिवाइडेड बाय 12 प्लस mr² डिवाइडेड बाय 2 ही झाली आपली रिंगची. आता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो सिलेंडर axis passing through the one end and perpendicular to its length. आता ऍक्सिस काय झाला वन एंड मधून पास झाला आणि लेंथला पुन्हा कसा आहे तो परपेंडिक्युलर मीन्स आयसी. तर वन एंड आता तो रॉडच्या वन एंडला आला पण रिंगला कसं झालं तो डायमीटरलाच आहे. मग रॉडच्या वन एंडची मोमेंट ऑफ इनर्शिया काय येते तर ml² डिवाइडेड बाय 3 आणि वन एंड आणि डायमीटर ऑफ रिंग येते mr² डिवाइडेड बाय 2. म्हणजे इथे आपल्याला सॉलिड असेल किंवा हॉलो असेल त्यावेळेस एक लक्षात ठेवायचं की हे दोन्ही सुद्धा आधीच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचं कॉम्बिनेशन. सॉलिडसाठी आपण रॉड आणि डिस्क घेणार आहे आणि हॉलो असेल त्याच्यासाठी आपण रॉड आणि रिंग घेणार आहे. हे झालं त्याचं तो मोमेंट ऑफ इनर्शिया. आता जर ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड पॅरलल इथे परपेंडिक्युलर च्या ऐवजी काय असेल पॅरलल टू इट्स लेंथ. किंवा ट्रान्सफर ऑफ ऍक्सिस सुद्धा म्हणतात. जर तो पॅरलल असेल तर तो आपल्याला कशासारखा दिसणार आहे म्हणजे ह्या रिंगच्या तो असा सेंटर मधून गेला बरोबर आहे. मग सेंटरच्या असलेल्या रिंगची मोमेंट ऑफ इनर्शिया मग रिंगच्या सेंटरची असलेली मोमेंट ऑफ इनर्शिया काय येते mr². ती काय येते mr². आणि दुसरी आहे tangent and parallel to the length. मग आता ही टँजंट आणि पॅरलल मग ती कशी दिसते आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया हॉलो सिलेंडर axis passing through the tangent position. So axis is tangent and parallel to its length. तर त्या कंडिशनला असलेली आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायची. आता ही रिंगला सुद्धा कशी दिसते टँजंट पण रिंगच्या कोणत्या पोझिशनला टँजंट दिसते तर परपेंडिक्युलर पोझिशनला टँजंट दिसते. मग रिंगच्या असलेल्या परपेंडिक्युलर पोझिशनच्या टँजंटची मोमेंट ऑफ इनर्शिया काय येते 2mr². इथे सेंटरची mr² प्लस mr² म्हणजे काय आलं तुमची 2mr². म्हणजे सॉलिड सिलेंडर असेल किंवा हॉलो सिलेंडर असेल तर ह्या वेळेस आपल्याला लक्षात ठेवायचं
ट्रान्सफर ॲक्सिस असेल किंवा पॅरलल टू द लेंथ असेल तर सॉलिड साठी आपण डिस्कची कंडिशन अप्लाय करणार आणि हॉलो साठी आपण रिंगची कंडिशन अप्लाय करणार. नेक्स्ट वन, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड्स. इथे आपला एक सॉलिड स्फिअर आहे आणि त्या सॉलिड स्फिअरची रेडियस r radius of sphere and capital M mass of sphere. इथे जी आपण फर्स्ट कंडिशन घेणार ती अबाउट अ डायमीटर. आता याला डायमीटर किंवा ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर, कारण की स्फिअरच्या कुठूनही ॲक्सिस जर डायमीटर असेल तर तो सेंटरमधूनच जाणार किंवा सेंटरमधून गेलेला ॲक्सिस हा त्याच्या दोन पॉइंटला टच करणार म्हणजे तो डायमीटर सुद्धा असणार. मग त्याची असलेली मोमेंट ऑफ इनर्शिया IC इज इक्वल टू 2/5 mr². तर ती किती येते सॉलिड स्फिअर साठी IC इज इक्वल टू 2/5 mr² अबाउट अ डायमीटर. आणि दुसरी कंडिशन आहे टँजेंट, म्हणजे जर ती स्फिअरला टँजेंट असेल तर हा IC आणि हा टँजेंट म्हणजे डायमीटर आणि टँजेंट एकमेकांना कसे आहेत पॅरलल आहेत, म्हणजे युजिंग पॅरलल थेरम. जर पॅरलल थेरम यूज केली तर I0 इज इक्वल टू IC प्लस mph². I0 म्हणजे फाइंड आउट करायची ती काय IC म्हणजे सेंटर ती काय आली 2/5 mr² प्लस दोन पॅरलल ॲक्सिस मधला डिस्टन्स काय आहे तर रेडियस म्हणजे इथे r². म्हणजे तुमचा आन्सर येतो 7/5 mr² अबाउट द टँजेंट ऑफ सॉलिड स्फिअर. आता जसं आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्फिअर पाहिली अबाउट द डायमीटर येतो 2/5 mr² आणि टँजेंटला येतो 7/5 mr². जसं सॉलिड सिलेंडर आणि हॉलो सिलेंडर होता तसं सेम कन्सेप्ट सॉलिड स्फिअर आणि हॉलो स्फिअर. मग सॉलिड स्फिअरच्या नंतर आपण सेकंड घेणार आहोत हॉलो स्फिअर. हॉलो स्फिअर फर्स्ट अबाउट द डायमीटर. हा आपला एक हॉलो स्फिअर आहे की ज्याच्या सेंटर मधून आणि डायमीटर मधून गेलेला पॉइंट. फर्स्ट अबाउट अ डायमीटर. तर त्याची असलेली मोमेंट ऑफ इनर्शिया IC इज इक्वल टू 2/3 mr². सिंपल रिलेशन. तर ते तुमचा आलेला फॉर्म्युला काय येतो 2/3 mr² आणि टँजेंट मधून. तर टँजेंट साठी पुन्हा आपण पॅरलल थेरम अप्लाय करणार आहे. तर सिंप्लिफाय केलं तर I0 is equal to IC plus mh² means IT is equal to IC म्हणजे this value 2/3 mr² plus h म्हणजे दोन ॲक्सिस मधला डिस्टन्स r². तर ते तो 5/3 mr². हे झालं आपलं हॉलो स्फिअरच्या डायमीटर आणि टँजेंटचं इक्वेशन. डायमीटरचं येतं 2/3 mr² आणि हॉलो स्फिअरचं येतं 5/3 mr². हे हा सगळा पॉइंट आपल्याला CAT साठी किंवा एंट्रन्स एक्झाम साठी इम्पॉर्टंट आहे. ओके.